पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मुलुंड पूर्व येथे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रत्यक्ष प्रवेश दिला जात नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केलाय। एप्रिल महिन्यापासून शाळा प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे देत प्रवेश लांबवण्यात आल्याचा दावा पालकांचा आहे। या प्रकरणी पालकांनी उत्तर विभाग चेंबूरचे शिक्षणाधिकारी श्री मुस्ताक शेख तसेच उपसंचालक शिक्षण विभागाचे श्री कांबळे यांची भेट घेऊन तक्रार मांडली। श्री मुस्ताक शेख यांनी संबंधित शाळेला तात्काळ प्रवेश देण्याची नोटीस बजावली असून अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। तर श्री कांबळे यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे। याशिवाय बाल हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे। आरटीई अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? शिक्षण विभाग काय कारवाई करणार? पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार मित्रांनो, मी नरेश मोरे। आज मी मुलुंड पूर्व येथून आलो आहे। बॉम्बे प्रेसिडेन्सी हायस्कूल या शाळेमध्ये आमचं आरटीईमध्ये ॲडमिशन झालेलं आहे। आज त्यासाठी आम्ही शिक्षण निरीक्षक श्री मुस्ताक शेख सर यांना भेटायला आलो। मुस्ताक शेख सरांनी आम्हाला सांगितलं श्री कंटे सर यांच्याकडून आम्हाला अहवाल प्राप्त झाला आहे। आज मी शाळेवरती कारवाई करत आहे असं एक पत्र काढतो आहे। त्याचप्रमाणे सरांनी आमच्यासमोर त्या शशांक म्हात्रे सर यांना फोनसुद्धा लावला होता। त्यांनी स्पष्ट भाषेत सरांना मुस्ताक शेख सरांना सांगितलं की आम्ही ॲडमिशन देणार नाही। आम्ही आता त्याच्यावरती पुढील सुनावणी शेख साहेब करत आहेत। आज पत्र काढून आमच्या हातामध्ये देणार आहेत आणि आम्ही सर्व आता मुंबईला चर्नी रोड येथे उपसंचालक साहेब यांना भेटायला चाललो आहे। शिक्षण उपसंचालक यांना आम्ही भेटायला चाललो आहे। म्हणून धन्यवाद। आम्ही शेख साहेबांना मानतो की आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला। आम्ही आता पुढची कारवाई काय करतात आम्ही वाट पाहतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नवी मुंबई प्रतिनिधी रविराज येवलेकर।